आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार नेनेजी, सह्याद्रीच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. एकूणच या अर्थसंकल्पामधल्या तरतुदी बघता विविध स्तरामधल्या गोळाबेरीज या अर्थतज्ञ म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? माझा असा पूर्णपणे विश्वास आहे की हा जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा अतिशय समतोलरित्या सादर केलेला आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीकरता असलेल्या आवश्यक गोष्टी म्हणजे शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य आणि ऊर्जा या सगळ्या सुविधांना उत्तम रीतीने स्पर्श करत सगळ्यांकरता ज्याला म्हणतात रिसोर्स अलोकेशन आहे ते पूर्णपणे करत हा अर्थसंकल्प सादर केला आहे. एक या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य सांगता येईल, चांगला अर्थसंकल्प कुठला की ज्याच्यामध्ये भांडवली खर्च जास्त असतो आणि महसुली खर्च कमी असतो. कारण भांडवली खर्च तुम्ही केलात की त्याच्यानंतर पुढे काही भलं घडायचं असतं, महसुली खर्च झाला म्हणजे संपून गेला. तसं या अर्थसंकल्पात केलेलं नाहीये. महसुली खर्च कंट्रोलमध्ये आहे आणि भांडवली खर्च जास्त केलेला आहे. तुम्ही छान मुद्दा मांडला, कारण विधिमंडळामध्ये गदारोळ जो होतोय तो शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा ह्या मुद्द्यावरनं होतोय. बरोबर. मग एकूणच त्याच्याविषयी खूप मतभिन्नता आहे. आणि सरकारचं म्हणणं की कर्ज माफ करून प्रश्न सुटणार नाहीये, प्रश्न सुटायसाठी काहीतरी वेगळ्याच तरतुदी करणं अपेक्षित आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये ते दिसते. काय सांगाल आपण? 2008 साली याच्या आधीच्या सरकारने कर्जमाफी केली होती. महाराष्ट्रात 23,000 कोटीची कर्ज माफ केलेली होती. आपण पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. पुन्हा कर्जमाफीची घोषणा चाललेली आहे आणि गंमत म्हणजे यावर्षी मान्सून चांगला झालेला आहे तरी सुद्धा कर्जमाफी हवी. याच्यावरच निश्चित असतं की कर्जमाफी हे कायमचं सोल्युशन नाही. एखाद्याला काही मोठा आधार झाला असला तर केवळ क्रोसिन घेऊन तो बरा होत नाही. क्रोसिन दिसायला बरं दिसतं, स्वस्त असतं, घेतलं तसं करता येत नाही. त्यामुळे कर्जमाफी हे सोल्युशन नाही. मग काय सोल्युशन आहे? तर शेतीला त्रास कुठले आहेत, शेतकऱ्यांना काय पाहिजे? शेतकऱ्यांना दोन गोष्टी पाहिजेत. एक तर पायाभूत सुविधा म्हणजे मुख्य म्हणजे सिंचन आणि पाणी हवंय, खतं हवी आहेत, आणि दुसरं म्हणजे वितरण व्यवस्था चांगली हवी आहे. या सरकारने दोन गोष्टी केलेल्या आहेत. एक तर सिंचनामध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली आहे. जलयुक्त शिवारातच केवळ 1200 कोटीची गुंतवणूक आहे आणि 5000 गावांना दुष्काळमुक्त करण्याचा विडा उचललेला आहे. आणि जलयुक्त शिवाराचे आतापर्यंतचे रिझल्ट खूप चांगले आहेत, कारण ग्राउंड वॉटर ज्याला म्हणतात ते चांगल्यापैकी वरती आले, भूजल पातळी वर आलेली आहे. शेतकरी त्या दृष्टीने आनंदात आहे. एक छोटीशी गोष्ट लोकांच्या नजरेतनं कदाचित निसटली असावी, 50 कोटी रुपयांची रक्कम त्यांनी वितरण व्यवस्थेकरता मुद्दाम खर्च करायचं ठरवलंय की एपीएमसी किंवा तत्त्वत ज्या व्यवस्था होत्या त्या चांगल्या तऱ्हेने करून नुसतं उत्पादन वाढून उपयोग नाही. शेतकऱ्याचं उत्पादन खरं म्हणजे यावेळेला 10% वाढलेलंच आहे, 12% वाढलंय, परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न त्या निमित्तानं त्या प्रमाणात वाढत नाहीये. त्याकरता उत्तम वितरण व्यवस्था आणि ट्रान्सपोर्ट करता यावेळेला म्हणजे रस्ते आणि बांधणी सुविधा याच्याकरता सरकार खूप खर्च करत आहे. रेल्वेचे कॉरिडॉर खर्च करत आहे आणि शेतकऱ्यांना इतर सुद्धा फॅसिलिटी म्हणजे ज्ञान ते पुरवण्याकरता शेतकी विद्यालयांकरता यावेळेला तरतूद केली. पूर्वी कधी अशी झाली नव्हती. 3 नवीन शेतकी विद्यालयं काढतायत. तर शेतीला अनुरूप सगळ्या गोष्टी करून देणं म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल आणि ते वाटपही वाढेल. त्यामुळे मला वाटतं कर्जमाफी न करून सरकारने एक धाडसी आणि चांगला पायंडा पाडलेला आहे. शिवाय 1,31,00,000 शेतकऱ्यांपैकी 31,00,000 शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे. त्यांच्याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलंच आहे. पण सरसकट कर्जमाफी दिली असली तर त्या 1 कोटी लोकांनी जी कर्ज परत केली त्यांची फसवणूक नाही का झाली, असं माझं मत. तुम्ही सांगता ते तर मुद्दे सगळे आहेच आहे. त्याच्यावरती विरोधकांनी नाराजी पण दिलेली आहे की आमच्या तोंडाला, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, काही याच्यामध्ये ठोस नाहीये. एकूणच तिजोरीमध्ये खडखडाटच आहे. अशा पार्श्वभूमीवरती सरकारची पण कसरत होती मोठी हे सादर करताना, आणि ह्याच्यामध्ये उत्पन्न वाढीसाठी त्यांनी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याविषयी तुम्ही स्वतः एक अर्थविश्लेषक म्हणून समाधानी आहात का? अर्थसंकल्प हा एक बॅलन्सिंग ऍक्ट असतो, तारेवरची कसरत असते. आपल्याकडे जी संसाधनं आहेत ती मुळात मर्यादित आहेत. तुम्ही अगदी योग्य सांगितलं की सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. खरं म्हणजे आपलं जे उत्पन्न व्हायचं होतं करांनुसार ते उत्पन्न सुद्धा जवळजवळ 60% आतापर्यंत झालेलं आहे. या मार्च महिन्यात काय येतील ते येतील. या परिस्थितीमध्ये खर्च कमी करून उत्पन्नाची साधनं वाढवणं हेच शक्य होतं. सरकारने काही ठिकाणी कर वाढवलेला आहे, परंतु करायला जे पाहिजे ते हे नुसती कर वाढवून चालत नाही, कर चुकवेगिरी बंद व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने गेल्या नोटाबंदीनंतर सरकारने म्हणजे मध्यवर्ती सरकारने जी योजना केली आहे त्यावरनं बरीचशी वसुली होईल अशी एक आशा आहे. आणि पुन्हा कर काही वाढवलेले आहेतच सरकारने. लॉटरी आणि दारूवरचे नेहमीप्रमाणे वाढवतात तसे कर वाढवलेले आहेत. पण एक फार चांगली गोष्ट केली आहे की काही गोष्टींवरचा कर काढूनच टाकलाय. इलेक्ट्रॉनिक स्वाईप मशीन आहे त्याच्यावरचा कर काढून टाकलाय, जेणेकरून जास्तीत जास्त लोक इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे वळतील आणि एकूणच अर्थव्यवस्थेला सुचारू रूप येईल.
मेक इन इंडिया हा एक त्यांचा अजून एक अँबिशियस प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी पण याच्यामध्ये अग्रक्रमाने विचार केला गेलेला आहे. काय सांगाल त्याविषयी? मेक इन इंडियामध्ये आपली सर्वात मोठी कमतरता होती ती म्हणजे भांडवलाची. त्यामुळे भांडवल हे परकीय भांडवल जास्त येईल तर आपल्याला हवं होतं. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच सांगितलं की भारतातल्या सगळ्या प्रांतांमध्ये सगळ्यात जास्त परकीय भांडवल जवळजवळ 50,000 कोटीचं भांडवल आपल्याकडे आलेलं आहे. पण ते भांडवल काय येतं? कारण भांडवल जो पुरवतो परकीय भांडवल त्यांना दोन गोष्टी हव्या असतात की या भांडवलावरती परतावा येईल चांगल्यापैकी आणि रिस्क काही येणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हवं, फॅक्टरी काढायची असली चांगला ट्रान्सपोर्ट हवा आणि उत्तम मॅनपॉवर हवी. हा इश्यू पुष्कळदा लक्षात येत नाही. त्या दृष्टीने सरकारने बऱ्याच कॉलेज आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट करता खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहे. ITI वरती 350 कोटी अपग्रेडची इन्व्हेस्टमेंट आहे. ITIची जी आपली तरुण रोजगार तयार होतील त्या लोकांकरता उत्तम संधी या परकीय गुंतवणुकीतनं निर्माण होईल. त्यातनंच मेक इन इंडिया होणार आहे. म्हणजे महाराष्ट्र हा मुळातच गुंतवणुकीच्या बाबतीत आजघडीलाही देशात नंबर 1 आहे. कृषी क्षेत्रासाठी त्यांनी खूप व्यापक उपाययोजना केलेल्या आहेत. नंतर तरुणांचं बेरोजगाराचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने त्याच्यात तरतुदी केलेल्या आहेत. पण महिलांच्या बाबतीत जसं केंद्राने प्रोव्हिजन केले तशी राज्यांनी केलेली दिसत. जाता अगदी थोडक्यात काय सांगाल की महिलांच्या बाबतीमध्ये असं दुजाभाव का झाला? मला असं वाटतं की कदाचित या सरकारकडे एकतर पैसे नव्हतेच, ते आपल्याला दिसतच आहे, आणि त्यांना वाटलं असेल की केंद्राने पुष्कळ महिलांना देऊन ठेवलंय, आपण जरा कमी दिलं तरी चालेल. हे योग्य नाही. मी आत्ताच सांगतो, महिलांची तरतूद खरोखरच वाढवायला पाहिजे. पण दोन गोष्टी तुम्ही बघा. ओबीसी आयोगाकरता त्यांनी जवळजवळ ओबीसी ऑफिस करता 2,300 कोटीची तरतूद केली. ओबीसीमध्ये महिला असतातच की हो. तसं तरुणांकरता केले, तरुण आणि तरुणींकरता आहे. ती काही तरुणांकरताच केवळ तरतूद नाहीये, तरी आणखीन तरतूद करायला पाहिजे होती. हे म्हणजे माझं सुद्धा हेच मत आहे की एकूणातच राज्याच्या अर्थसंकल्पाचं जे सादरीकरण आज झालंय त्याच्याविषयी तुम्ही स्वतः खूप समाधानी दिसताय. आणि ॲज युजल विरोधकांनी त्याच्यावरती टीका केलेलीच आहे. आणि स्वाभाविक आहे, शेवटी ह्याच्यामध्ये सगळे राजकीय गणित असतात ही सगळी. मी स्वतः राजकीय विचारसरणीला अनुसरत नसल्यामुळे मला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प सुयोग्य वाटतो. आणि जर यावर्षी मान्सून चांगला राहिला, कमीत कमी वाईट झाला नाही, तर माझ्या मते आपण या अर्थसंकल्पाने आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. आणि 2021 मध्ये त्यांना जे दुप्पट करायचं शेतकीचं उत्पन्न आणि आपला विकास दर जो 2 डिजिटमध्ये आणायचा आहे तो नक्की साध्य होईल असं वाटतं. अतिशय महत्वाकांक्षी त्यांचं सगळे धोरणं आहेत आणि तुम्ही म्हणताय की ते सगळे पूरक आहेत एकूणच समाज रचनेच्या दृष्टीने. तर 9:30च्या बातम्या तुम्ही आलात. मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद.